आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा नगरपंचायतच्या सर्वच नगरसेवक पदाच्या जागा आणि नगराध्यक्ष पदाची जागा मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचे उपस्थित सर्वांनीच या प्रसंगी निर्धार केला आहे। नगरपंचायत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी 10 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर रविवारी 9 नोव्हेंबर रोजी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरामधील कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केलं की आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढवण्यात येणार आहे। त्यांनी यावेळी म्हटलंय की आपली ही लढाई कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नाहीये, नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे। सर्वांना सोबत घेऊन काम करू असं त्यांनी म्हटलंय। गडाख पुढे म्हणालेत की सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलानं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं काम करून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावरती जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत। उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतीये, त्यामुळे आजच्या बैठकीत कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवारांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलं आहे। क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत नव्या जोमानं आणि विकासाच्या हेतूनं उतरल्याचे आमदार गडाख यांनी स्पष्ट केलंय। या प्रसंगी नेवासा शहरामधील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। सन 2017 मध्ये झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते। सन 2017 मध्ये झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते। तालुका अध्यक्ष आहेत, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांनी वर ही जी शहरातली जी परिस्थिती आहे, अडचण आहे, ती वर समजावून सांगावी। मी समजावून सांगेल की परिस्थिती काय आहे। मी काही महायुतीकडे जात नाही, परंतु परिस्थिती जी शहरातली आणि तालुक्यातली अशी झालेली आहे, त्यामुळे आपल्याला आघाडी किंवा क्रांतिकारी शेतकरी पक्षच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि सगळ्या जातीपातीला बरोबर घेऊन ही निवडणूक आपल्याला लढायची आहे। उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तयारी केली पाहिजे, काय काय कागदपत्र लागतात त्याची माहिती घेतली पाहिजे आणि मग रीतसर व्यवस्थित अर्ज भरून उद्याच भरायचा असल्यामुळे आपल्याला उद्याच ते चिन्ह बॅट हे मिळवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। कायदेशीर तशी आपण सगळी माहिती घेतलेली आहे। उद्यापासूनच त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागावं। मी रोज तिथे नेवाशात 2 दिवसानंतर येऊन बसणार आहे। कुणाला काही बोलायचं असेल, चर्चा करायची असेल आणि ही बाकीची देखील मंडळी तिथे असतील। एकदा आपण सर्वजण अर्ज भरल्यानंतर पुढे प्रचाराला कसं करायचं नियोजन त्याच्या पद्धतीने कामाला लागू, तेव्हा या निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्ण ताकदीने ही निवडणूक करायची आहे। या माझ्या राजकीय अडचणीच्या काळामध्ये तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात। फक्त आज आपण बैठक ठेवलेली आहे, आपण सर्वजण आलेला आहात। पुढे ही मोठी लढाई नेवासा शहराची आपण एकत्रितरित्या लढू। मी तुम्हाला खात्री देतो की ती लढाई आपण जिंकून दाखवू। आणि शंकर नामदे, C24 नेवासा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मुंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे।
तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रिओ डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.